हॅलो ट्रेडर्स, कसे आहात सर्व मित्रांनो? आज बुधवार 10 जून, आजचे मार्केट आपण सर्वांनी पाहिले असेल. काल आपण ज्या पद्धतीने ॲनालिसिस केलं निफ्टीचे, बँक निफ्टीचं काल आपण ॲनालिसिस केलं होतं. आज आपण निफ्टीवरती चर्चा करूया मित्रांनो. मार्केट गॅप अपने ओपन झालं. काल आपण त्याचे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केले होते मित्रांनो. पहिला रेजिस्टन्स आपण सांगितला होता 23,270 हा निफ्टीसाठी एक रेजिस्टन्स आहे. परंतु मित्रांनो, मार्केट सकाळी एक गॅप अपने ओपन झाल्यामुळं प्राईस एकदम स्विंग वरती गेलेली आहे. 23,350 हा एक रेजिस्टन्स सांगितला होता मित्रांनो. प्राईजने बरोबर तिथं रेजिस्टन्स घेतला, थोडंसं ब्रेक केलं रेजिस्टन्सला. मित्रांनो, जोपर्यंत मी तुम्हाला सांगितलेलं आहे की प्राईज जोपर्यंत रिटेस्ट करून वर जात नाही तोपर्यंत आपल्याला ट्रेड घ्यायचा नाही आहे, तसंच झालेलं आहे. प्राईजने रिटेस्ट केले नाही. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी प्राईजने सपोर्ट घेतला आणि या ठिकाणी मित्रांनो मी एक ट्रेड घेतला होता, तो तुम्हाला दाखवतो आज. 23,500चा 23,500चा मित्रांनो आउट ऑफ द मनी ॲक्च्युली मी घेतला होता. त्याचं रिझन थोडंसं वेगळं आहे. 641.90ला आपण बाय केला, 678ला मित्रांनो आपण त्याला सेल केलेला आहे. तर मित्रांनो, हा का बाय केला त्याचं रिझन सांगतो की प्राईजने मित्रांनो हा रेजिस्टन्स ब्रेक केला, या ठिकाणी सपोर्ट घेतला, आपण या ठिकाणी बाय केला आणि ज्यावेळेस मित्रांनो या ठिकाणी कॅन्डल्स रेड व्हायला लागल्या, त्यामुळे मित्रांनो या प्राईजला आपण या ऑप्शनला एक्झिट केलं. त्यानंतर तसंच घडलं, प्राईस थोडीशी वर गेली आणि दुपारनंतर मार्केट मित्रांनो खाली आलं. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला एक आज बाईंग साईडला छान ट्रेड मिळाला. तर मित्रांनो, उद्या गुरुवारी सेन्सेक्सची विकली एक्सपायरी आहे, त्याच्यावरती पण आपण आज चर्चा करणार आहोत. सेन्सेक्सचे सपोर्ट रेजिस्टन्स काय असणार आहेत, त्यानंतर निफ्टीचे पण आपण आज सपोर्ट रेजिस्टन्स पाहणार आहोत, इम्पॉर्टंट लेवल पाहणार आहोत. त्याच्या आधी मित्रांनो, चॅनेलवर नवीन आला असेल तर आस्था स्टॉक मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, उद्याचं आपण कशा पद्धतीने ॲनालिसिस करता येईल त्याच्यावरती डिस्कशन करूया. व्हिडिओ कुठे स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका. तर मित्रांनो, आत्ता मार्केट 23,214 एक डाऊन साईडला बंद झालेलं आहे. सेलिंग प्रेशर आपल्याला पाहायला मिळालेलं आहे की प्राईस वरती मित्रांनो टिकलेली नाही आहे. 23,400च्या वरती जाऊन प्राईजनी रेजिस्टन्स घेतलेला आहे आणि प्राईज इथून मित्रांनो खाली पडलेली आहे. 23,173 हा कालच आपण याच्यावरती डिस्कशन केलं, स्ट्रॉंग सपोर्ट लेवल आहे ही. मित्रांनो, उद्यासाठी ही लेवल खूप महत्त्वाची आहे. मार्केट जर गॅप डाऊननी पडले तर 23,100 ही लेवल आपल्याला महत्त्वाची आहे. जर सपोज आपण ॲझ्युम करू की मार्केट गॅप डाऊननी पडलं तर 23,100च्या इथं जर प्राईजने सपोर्ट घेतला, एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल झाली, तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी बाईंग ऑपॉर्च्युनिटी पाहायला मिळणार आहे उद्या. आणि याच्याच खाली एल असेल आणि पहिलं टार्गेट 23,173 असेल आणि ही लेवल जर ब्रेक केली तर पुन्हा मित्रांनो 23,270, 23,350 असे निफ्टीचे आपल्याला वरचे टार्गेट पाहायला मिळते. आणि समजा मित्रांनो मार्केट जर गॅप अपने ओपन झाले तर काय करता येईल? गॅप अपने ओपन झाले तर मित्रांनो 23,270 हा एक रेजिस्टन्स आहे. या ठिकाणी पाहिलं तर प्राईज इथूनच खाली पडलेली आहे मित्रांनो, त्यामुळे ही लेवल खूप महत्त्वाची आहे. 23,270 प्राईजने या लेवलला जर ब्रेक केलं, रिटेस्ट केले, तर वरची दिशा मित्रांनो अप ट्रेंड चालू होईल. याच्याच खाली एल असेल, आपल्याला एक बाईंग ऑपॉर्च्युनिटी पाहायला मिळेल निफ्टीमध्ये. पहिलं टार्गेट 23,350 असणार आहे आणि ही लेवल जर ब्रेक केली तर 23,500पर्यंत मित्रांनो प्राईज वर जाण्याचा प्रयत्न करणार, कारण या ठिकाणी स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे आणि ओपन इंटरेस्ट पण मित्रांनो या ठिकाणी जास्तीत जास्त आहे. त्यामुळं 23,500च्या तिथं आपण जर प्राईज आली तर या ठिकाणी मित्रांनो आपलं टार्गेट बुक करायचं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो निफ्टीचे उद्या अपसाईड आणि डाऊन साईडचे टार्गेट असू शकतात. तर निफ्टीचं खाली जर आला तर 23,173 ही सपोर्ट लेवल खूप महत्त्वाची आहे. आजचा लो तिथंच आहे. त्यानंतर 23,100 पर्यंत प्राईस खाली येऊ शकते आणि ही लेवल जर ब्रेक केली तर 22,900 हे टार्गेट फायनल आपल्याला इंट्रेडसाठी पाहायला मिळेल.
आणि वरच्या साईडला मित्रांनो 23,500. ह्या 2 लेवल खूप महत्त्वाचे आहे. बाजार याच रेंजमध्ये सध्याला ट्रेड करू शकतो आणि कुठल्याही लेवलवरनं मित्रांनो प्राईस बाउन्स बॅक होऊ शकते. या लेवलवरनं पण प्राईस बाउन्स बॅक होऊ शकते किंवा या लेवलवरनं पण प्राईस खाली पडू शकते. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपला एक थंब रूल आहे. ज्या वेळेस प्राईस सपोर्ट घेईल त्या वेळेस आपल्याला बाईंग अपॉर्च्युनिटी पाहिजे आणि ज्या वेळेस निफ्टी रेजिस्टन्स घेईल त्या वेळेस आपल्याला सेलिंग अपॉर्च्युनिटी पाहिजे. तर अशा पद्धतीने निफ्टीचे आपण सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केलेत उद्याच्यासाठी. तर मित्रांनो निफ्टी आपल्याला ट्रॅप कुठं करू शकतो? तर एक ॲझ्युम करू मित्रांनो, हा सपोर्ट जर उद्या ब्रेक केला 23,173, प्राईस समजा खाली गेली, पुन्हा प्राईस मित्रांनो वर आली, हा रेजिस्टन्स ब्रेक केला, परंतु मित्रांनो रिटेस्ट केले नाही, तर पुन्हा प्राईस खाली आली, रिटेस्ट केले, तर समजायचं की या ठिकाणी बायर्सला ट्रॅप केलेलं आहे, बाईंग अपॉर्च्युनिटी दाखवलेली आहे आणि प्राईस इथून पुन्हा मित्रांनो खाली पडू शकते. मग पहिलं टार्गेट 23,100 असेल आणि याला सुद्धा जर ब्रेक केले तर 22,900 पर्यंत निफ्टी खाली येऊ शकतो. तर अशा पद्धतीने निफ्टी मित्रांनो उद्या आपल्याला ट्रॅप करू शकतो. दुसरं मित्रांनो ट्रॅप कुठं करू शकतो? सपोज प्राईस मित्रांनो 23,270च्या तिथं गेली, या लेवलला ब्रेक केलं आणि मित्रांनो पुन्हा हा सपोर्ट ब्रेक केला, रिटेस्ट करून खाली आली, या ठिकाणी पण मित्रांनो आपल्याला बायर्सला प्राईस ट्रॅप करू शकते. कारण मार्केटमध्ये मित्रांनो आपण पाहिले की सेलिंग प्रेशर थोडंसं जास्त वाटत आहे. प्राईस पुन्हा मित्रांनो इथून खाली पडू शकते आणि याच्याच वरती असेल 23,173 हे पहिलं टार्गेट असेल आणि त्याला ब्रेक केलं तर 23,100 आणि 22,900 हे असे डाऊन साईडचे टार्गेट पाहायला मिळतील आपल्याला. तर अशा पद्धतीने निफ्टीचं मित्रांनो उद्या ट्रेडिंग अशा पद्धतीने होऊ शकतं. आपण एक ॲझ्युम केलं आहे, प्रिडिक्शन करत आहोत उद्या मार्केटमध्ये कशा पद्धतीने ट्रेडिंग होऊ शकतं. मार्केट मित्रांनो गॅप अपने ओपन होऊ किंवा गॅप डाऊनने ओपन होऊन आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. ज्यावेळेस प्राईस 9:15 वाजतील, मार्केट जिथून सुरू होईल तिथून आपल्याला मित्रांनो त्याचं ॲनालिसिस करायचं आहे. कारण की मित्रांनो आपण इंट्राडे ट्रेडर आहोत, आपण काही पोझिशनल ट्रेडर नाही आहे. त्यामुळे आपल्याला उद्याची काही काळजी करायची गरज नाही आपल्याला. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण निफ्टीचं ॲनालिसिस केलेलं आहे. तर सेन्सेक्सचं मित्रांनो आपण ॲनालिसिस करूया. सेन्सेक्सची उद्या विकली एक्सपायरी आहे. सेन्सेक्सला मित्रांनो सर्वात महत्त्वाचा रेजिस्टन्स आहे 74,500. आज प्राईस तिथूनच खाली पडलेली आहे. हे पहा मित्रांनो, अशा ज्या राऊंड फिगर असतात 74,500, 74,000, 75,000 या ठिकाणी प्राईस आली की बाउन्स बॅक होण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत असते. खालच्या लेवलला असती तर मित्रांनो इथून बाउन्स बॅक वर गेली असती. वरच्याच लेवलला आहे तर इथून खाली पडण्याचे चान्सेस जास्त असतात. तर 74,500 ही लेवल खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर 74,132 ही लेवलसुद्धा खूप महत्त्वाची आहे. पहिला रेजिस्टन्स मित्रांनो 74,172 आहे. ह्या लेवलला जर ब्रेक केलं उद्या तर 74,500 पर्यंत प्राईस वर जाऊ शकते इंट्राडेसाठी. 73,893 हा सपोर्ट आहे सेन्सेक्ससाठी. ही लेवल जर ब्रेक केली, रिटेस्ट केले तर सेलिंग प्रेशर जाणवेल आपल्याला सेन्सेक्समध्ये. पहिलं टार्गेट 73,496 म्हणजे 73,500 पर्यंत मित्रांनो प्राईस खाली पडू शकते. आणि या ठिकाणी एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. याच लेवलवरनं प्राईस मित्रांनो बाउन्स बॅक झालेली आहे. म्हणून 73,500 ही लेवल खूप महत्त्वाची आहे उद्यासाठी. आणि ही लेवलसुद्धा जर ब्रेक केली तर प्राईस मित्रांनो जोरदार खाली पडू शकते. मग सेन्सेक्समध्ये मित्रांनो आपल्याला डाऊन ट्रेंड पाहायला मिळेल. तर अशा पद्धतीने आपण सेन्सेक्सचं मित्रांनो सपोर्ट रेजिस्टन्स पाहिलेले आहेत. सेन्सेक्समध्ये जर उद्या आपल्याला ट्रेडिंग करायचं झालं तर सेन्सेक्स आपल्याला कुठे ट्रॅप करू शकतो. तर याच्यावरती आपण डिस्कशन करूया. आता प्राईस मित्रांनो 73,983ला बंद झालेली आहे. सपोज हा रेजिस्टन्स ब्रेक केला 74,132, मार्केटमध्ये एक बुलिश मूव्हमेंट आली, हा रेजिस्टन्स ब्रेक करेल, रिटेस्ट न करता जर प्राईस खाली आली तर समजायचं की मित्रांनो प्राईस खाली पडणार आहे. कारण की उद्या विकली एक्सपायरी आहे. या ठिकाणी बायर्सला ट्रॅप करू शकतं प्राईस आणि तुम्हाला या ठिकाणी सेल दाखवून प्राईस जोरदार खाली पडू शकते.
मग पहिलं टार्गेट 73,893 आणि आपण मित्रांनो पाहिलेले विकली एक्सपायरीच्या दिवशी खूप मोठी मूव्हमेंट आपल्याला पाहायला मिळते. जास्तीत जास्त सपोर्ट रेजिस्टन्स ब्रेक होत असतात. त्यामुळे 73,500 पर्यंत प्राईस खाली येऊ शकते. तर अशा पद्धतीने मित्रांनो सेन्सेक्सचे आणि निफ्टीचे आपण ॲनालिसिस केलेले आहे. त्यानंतर मित्रांनो आपण बँक निफ्टीचे सपोर्ट रेजिस्टन्स पाहूया. बँक निफ्टीचा आपण मित्रांनो आता स्क्रीनवरती पाहिलेलं आहे की 55,500 ही लेवल खूप महत्त्वाची होती. काल आपणच याच्यावरती डिस्कशन केलं होतं. 55,500च्या इथं बरोबर जाऊन प्राईसने रेजिस्टन्स घेतलेला आहे. मित्रांनो आपण या लाईनी कालच ड्रॉ केलेल्या आहेत. कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही नक्की पहा. आणि पहिला रेजिस्टन्स सपोर्ट सांगितला होता 55,220 कारण की प्राईस या लेवलला बंद झाली होती. बरोबर प्राईसने तिथंच सपोर्ट घेतलेला आहे. म्हणून मित्रांनो आपण निफ्टीमध्ये एक बाईंग अपॉर्च्युनिटी पाहिली होती आणि प्राईस बरोबर तिथंच जाऊन रेजिस्टन्स घेऊन खाली आलेली आहे. आणि बंद होताना मित्रांनो आज सपोर्ट ब्रेक केला आहे 55,220चा. आता नेक्स्ट सपोर्ट 54,885 आहे. प्राईस जर या लेवलला आली तर इथून मित्रांनो एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल झाली तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला उद्या बाईंग अपॉर्च्युनिटी पाहायला मिळेल. याच्याच खाली स्टॉप लॉस असेल. पहिलं टार्गेट 55,220 आणि ही लेवलसुद्धा जर ब्रेक केली तर नेक्स्ट टार्गेट 55,500 हे अपसाईडला आपल्याला पाहायला मिळेल. आणि जर मित्रांनो प्राईजने 54,885 ही लेवलसुद्धा जर उद्या ब्रेक केली किंवा प्राईस गॅप डाऊनही पडली तर याच्यानंतरचा खालचा सपोर्ट मित्रांनो 54,725 आहे. आणि ह्या लेवलला सुद्धा जर ब्रेक केलं तर 54,472 असं मित्रांनो स्टेप बाय स्टेप प्राईस खाली पडू शकते. आणि त्याच्यानंतर सुद्धा मित्रांनो खाली सपोर्ट आहे 54,173. अशा पद्धतीने प्राईस मित्रांनो मूव्हमेंट होऊ शकते अपसाईड डाऊन साईडला. तर बँक निफ्टी आपल्याला मित्रांनो ट्रॅप कुठं करू शकतो, तर ट्रॅप खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला सेन्सेक्समध्ये उद्या ट्रेडिंग करायचं आहे, निफ्टीत करायचं का बँक निफ्टीत करायचं आहे, तर हे ट्रॅप खूप महत्त्वाचं आहे. आता आपण निफ्टीचं पाहिलं मित्रांनो ट्रॅप कुठं होऊ शकतो, त्यानंतर सेन्सेक्समध्ये ट्रॅप कुठं होऊ शकतो हे पाहिलं. तर आता आपण बँक निफ्टीमध्ये ट्रॅप कुठं होऊ शकतो की कुठं अडकू शकतो याच्यावरती डिस्कशन करूया. सपोज प्राईस मित्रांनो खाली आली, हा सपोर्ट ब्रेक केला आणि प्राईस इथंच ट्रेड करायला लागली आणि अचानक मित्रांनो हा रेजिस्टन्स ब्रेक केला, प्राईस वर आली, रिटेस्ट करून पुन्हा वर आली तर समजायचं की मित्रांनो या ठिकाणी सेलर्सला ट्रॅप केलेलं आहे. आपल्याला या ठिकाणी बाईंग ऑपॉर्च्युनिटी पाहायला मिळेल आणि याच कॅन्डलच्या खाली आपला स्टॉप लॉस असेल. मित्रांनो जर प्राईस रिव्हर्स फिरली की स्ट्रॉंग बाउन्स बॅक देत असते. पहिलं टार्गेट 55,220 आपल्याला पाहायला मिळेल आणि ही लेवलसुद्धा ब्रेक केली तर नेक्स्ट टार्गेट 55,500 हे बँक निफ्टीचं आपलं इंट्राडेचं टार्गेट असणार आहे. तर अशा पद्धतीने बँक निफ्टी आपल्याला मित्रांनो ट्रॅप करू शकतो. तर मित्रांनो आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचे तिन्हीचे ॲनालिसिस केलेले आहे. त्याचे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केलेले आहेत महत्त्वाचे. मार्केट आपल्याला कुठं ट्रॅप करू शकतं याच्यावरती पण आता आपण डिस्कशन केलेलं आहे. तर मित्रांनो आता आपल्याला कोणता ऑप्शन निवडला पाहिजे, तर मार्केट गॅप अपनी ओपन हो किंवा गॅप डाऊननी ओपन हो किंवा मित्रांनो क्लोजिंगच्या तिथं जरी ओपन झालं तर 200 पॉईंट वरचा 200 पॉईंट वरचा इन द मनी पुट ऑप्शन आपल्याला ट्रेडिंगसाठी सिलेक्ट करायचा आहे आणि 200 पॉईंट खालचा इन द मनी कॉल ऑप्शन आपल्याला ट्रेडिंगसाठी सिलेक्ट करायचा आहे. निफ्टी असेल तर मित्रांनो आपल्याला विकली एक्सपायरीचाच बघायचं आहे. बँक निफ्टी असेल तर मित्रांनो आपला मंथली असेल आणि सेन्सेक्समध्ये मित्रांनो आपल्याला उद्याच्याच एक्सपायरीचा आपल्याला सिलेक्ट करायचा आहे 11 जूनचा. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे आणि उद्यासुद्धा एक छान आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो आपण हे इंडिकेटर माझं खूप फेवरेट आहे. तर या इंडिकेटरचा पण उपयोग करा मित्रांनो. नादर आहे वॅटसन एनवलप आणि या ठिकाणी जर सपोर्ट घेत असेल उद्या तर आपल्याला बिंदास बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे. आणि वरच्या लेवलला अप्पर बँडला जर रेजिस्टन्स घेत असेल तर आपल्याला या ठिकाणी सेलिंग ऑपॉर्च्युनिटी मिळणार. तर अशा पद्धतीने मित्रांनो उद्याचं आपलं प्लॅनिंग आपण आज तयार केलेलं आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने उद्या ट्रेडिंग करायचं आहे आणि उद्या कमीत कमी आपल्याला स्टॉप लॉस आणि जास्तीत जास्त मॅक्झिमम प्रॉफिट घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलवर नवीन आला असेल तर पुन्हा एकदा सांगतो की चॅनेलला सबस्क्राईब करा.
पुन्हा भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे.